नमस्कार, मी अंतरा होम व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे संडे आणि संडे म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल हवं असतं, पण ते चांगलं चमचमीतही हवं असतं। आणि आज ना सगळे उशिरा उठले, कारण रोज सकाळी शाळांची गडबड असते, त्यामुळे संडेला मुलं उशिराच उठतात आणि जेवणालाही उशीर झाला। तर झटपट असं काय बनेल म्हणून मी कोलंबी इथे घेतलेली आहे। कोलंबीला मस्त हळद, लाल तिखट, मीठ, त्याचबरोबर कोकम आणि आलं लसणाची पेस्ट लावून मॅरिनेट करून ठेवलेला आहे। तांदूळ घेतलेले आहेत, कांदा, मिरची, कढीपत्ता, तेजपत्ता आणि एक बटाटा मस्त स्लाइस करून घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर कांदा, लसूण आणि टोमॅटो यांची छानपैकी पेस्ट करून घेतलेली आहे। इथे छान मोठा कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 4-5 चमचे तेल तापत ठेवून त्याच्यामध्ये तेजपत्ता, कढीपत्ता आणि खडे मसाले टाकून घेतले। त्याच्यामध्ये आहे मोठी वेलची, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि त्याचबरोबर चक्री फूल घेतलेला आहे। हे छानपैकी परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये लसूण आणि एक मिरची स्लाइस करून मी टाकलेली आहे। आपले मसाले आणि मिरची परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे। कांदा उभा स्लाइसमध्ये कापून घेतलेला आहे। आपण आज कोलंबी भात बनवतोय, तर कोलंबी भाताला उभा कांदा छान वाटतो। याच्यामध्ये मी कांदा, लसूण आणि टोमॅटो, मिरची, अद्रक, कोथिंबीर अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही पेस्ट मी आता तेलामध्ये ॲड करते। छानपैकी आपण हे परतून घेणार आहोत आणि त्याला मस्त तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचे। कोलंबी भातासाठी मी रेग्युलर तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही बासमतीही घेऊ शकता। छान धुवून त्याला मी थोडा वेळ ठेवलेला आहे आणि मस्त पाणी सोक होतं त्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये मसाला आपला छान परतून झालेला आहे आणि अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली। याच्यामध्ये आपण आता सुके मसाले ॲड करून घेऊयात। त्याचबरोबर घेते 1 चमचाभर तिखट, तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता। याच्यामध्ये खडे मसाले आहेत, तर इथे थोडासा गरम मसाला मी ॲड करते आणि त्याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला असतो ना, तो ॲड केलेला आहे, त्यामुळे एकदम मस्त अशी टेस्ट येते। तर मी गरम मसाला थोडासा ॲड केला आहे आणि बाकीचा बिर्याणी मसाला 1 चमचाभर ॲड केला आहे। छानपैकी हे सुके मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊ। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे। बघू शकता आपल्या ह्या मसाल्याला तेल सुटलेले। आता याच्यामध्ये मी स्लाइस केलेले बटाटे टाकून घेते। बटाटे कोलंबी भातामध्ये खूप छान लागतात आणि माझ्या मुलांनाही आवडतात, म्हणून मी टाकलेले आहेत। तुम्हाला आवडत नसतील तर नाही टाकलेत तरी चालेल। इथे छानपैकी बटाटे मी परतून घेतलेले आहेत आणि आपली मॅरिनेट केलेली कोलंबी या मसाल्यामध्ये मी टाकून घेते आणि तीही आपण छान परतून घेऊ तेल सुटेपर्यंत। आणि मग याच्यामध्ये आपण तांदूळ ॲड करूयात। इथे आपली कोलंबी परतून झालेली आहे आणि मी छानपैकी आता हे आपले धुतलेले तांदूळ आहेत रेग्युलर, ते ॲड करून घेते आणि छान आपण ते परतून घेऊयात। कोलंबी आणि मसाला पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। छानपैकी हलक्या हाताने तांदूळ मिक्स करून घ्यायचे, कारण तांदूळ आपण भिजत ठेवले होते। आणि कुकरच्या शिट्ट्या करताना मी फक्त 2 शिट्ट्या केल्या होत्या आणि लगेच कुकर बंद केला होता। जास्त शिट्ट्या केल्यात तर भात करपू शकतो। इथे मी भात छान परतून घेतल्यानंतर अंदाजे 2 ग्लास एवढं पाणी ॲड केलं। त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि आपला आता भात तयार झालेला आहे। त्याला मस्त आपण कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊयात। आता मी कुकरचं झाकण लावून घेतले आणि आपण ह्या 2 शिट्ट्या केल्यानंतर थंड झाल्यानंतर कुकर खोलूयात। इथे बघू शकता मस्त आपला भात तयार झालेला आहे आणि खूप छान मोकळा झालेला आहे। तर चला गरमागरम काढून घेऊयात आणि प्लेट सजवूयात। इथे बघू शकता मस्त असा मोकळा झालेला कोलंबी भात आणि वास पण खूप छान येतो। तर इथे कोलंबी भात, कांदा आणि लिंबू असं जेवण वाढलेलं आहे आणि ओमकार जेवायला बसलेला आहे। तर ओमकार आपल्याला सांगेल की कसं झालं आहे कोलंबी भात ते। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनही दाबा। चला मंडळी, विचारूया ओमकारला कसा झालाय तो। झालंय ओ, मी खाऊन बघ जरा। मस्त झालंय। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।